टेट परीक्षेसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र CDP या विषयाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सविस्तर नोट्स खालीलप्रमाणे आहेत. हे मुद्दे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी मार्गदर्शक ठरतील. 1. बालकाचा विकास, चाइल्ड डेव्हलपमेंट. बालकाचा विकास हा एका विशिष्ट क्रमाने होतो. याचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत. अर्भकावस्था, इन्फॅन्सी, जन्म ते 2 वर्षे, संवेदन आणि हालचालींतून शिक्षण. पूर्व बाल्यावस्था, अर्ली चाइल्डहुड 2 ते 6 वर्षे, खेळण्याचे वय, भाषेचा विकास. उत्तर बाल्यावस्था, लेटर चाइल्डहुड 6 ते 12 वर्षे, शालेय वय, टोळी अवस्था. कुमारावस्था, पौगंडावस्था, ॲडोलेसन्स 12 ते 18 वर्षे. वादळाचा काळ, शारीरिक आणि मानसिक बदल. 2. प्रगत मानसशास्त्रीय उपपत्ती, मेजर थिओरीज. जीन पियाजे, जॉन पियाजे. बोधात्मक विकास. पियाजेने बुद्धिमत्तेच्या विकासाच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. 1. संवेदीकारक अवस्था, 0 ते 2 वर्षे, इंद्रियांद्वारे ज्ञान मिळवणे. 2. क्रियापूर्व अवस्था, 2 ते 7 वर्षे, चिन्हांचा वापर, स्वकेंद्रित विचार, इगोसेंट्रिझम. 3. मूर्त क्रियात्मक अवस्था, 7 ते 11 वर्षे, तार्किक विचार सुरू होतो, वर्गीकरण जमते. 4. औपचारिक क्रियात्मक अवस्था, 11 वर्षांपुढे, अमूर्त विचार, कल्पनाशक्ती वाढते. लेव वायगॉट्स्की. वायगॉट्स्की सामाजिक विकास. ZPD, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. मुलाला स्वतःहून येणारी गोष्ट आणि मदतीने येणारी गोष्ट यातील अंतर. स्कॅफोल्डिंग आधार, मुलाला शिकताना दिलेली तात्पुरती मदत. एरिक एरिक्सन. मनोसामाजिक विकास. त्याने विकासाच्या 8 अवस्था सांगितल्या आहेत. त्यातील महत्वाची: आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन, कुमारावस्थेत स्वतः ओळख निर्माण करणे. 3. अध्ययन प्रक्रिया, लर्निंग प्रोसेस. अध्ययन म्हणजे अनुभवातून वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल. थॉर्नडाईकचे नियम. 1. सज्जतेचा नियम, शिकण्याची मानसिक तयारी असणे. 2. सराव नियम, वारंवार सराव केल्याने अध्ययन पक्के होते. 3. परिणाम नियम, अध्ययनाचा अनुभव सुखद असेल तर शिकणे लवकर होते. अध्ययन संक्रमण, ट्रान्सफर ऑफ लर्निंग, धनात्मक, पॉझिटिव्ह, जुन्या ज्ञानाचा नव्या शिक्षणात उपयोग होणे. उदा. सायकल चालवणे माहीत असेल तर स्कूटर शिकणे सोपे जाते. ऋणात्मक, नेगेटिव्ह, जुन्या ज्ञानाचा अडथळा येणे. 0, 0, कोणताही परिणाम न होणे. 4. बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व, इंटेलिजन्स आणि पर्सनॅलिटी. बुद्धिमत्ता मापन अल्फ्रेड बिने यांनी पहिली चाचणी तयार केली. बहुविध बुद्धिमत्ता, हार्वर्ड गार्डनर. 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता: भाषिक, तार्किक, अवकाशीय, शरीरगत्यात्मक, सांगीतिक, आंतरवैयक्तिक, व्यक्तिंतर्गत आणि निसर्गवादी. व्यक्तिमत्व, कॅटेल. 16 घटक, आयझेंक आणि बिग 5 मॉडेल महत्वाचे आहेत. 5. विशेष गरजा असणारी बालके व सर्वसमावेशक शिक्षण. सर्वसमावेशक शिक्षण, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, सामान्य मुले आणि विशेष गरजा असलेली मुले CWSN यांना एकाच वर्गात शिकवणे. अध्ययन दोष, लर्निंग डिफेक्ट्स. ADHD, लक्ष केंद्रित न करता येणे, अतिचंचलता. ऑटिझम, सामाजिक संवाद साधण्यात अडचण. स्लो लर्नर्स, ज्यांचा बुद्ध्यांक IQ 70 ते 90च्या दरम्यान असतो. 6. अध्यापनशास्त्र, पेडागोजी. काही महत्त्वाचे मुद्दे: अध्यापन पद्धती, उद्गामी पद्धती, इंडक्टिव्ह, उदाहरणाकडून नियमाकडे जाणे, प्राथमिक स्तरावर उत्तम. अवगामी पद्धती, डिडक्टिव्ह, नियमाकडून उदाहरणाकडे जाणे. प्रकल्प पद्धती, प्रोजेक्ट मेथड, जॉन ड्यूई आणि किलपॅट्रिक यांनी मांडली. मूल्यमापन, आकारिक, फॉर्मेटिव्ह, वर्षातून सतत होणारे मूल्यमापन, चाचण्या, उपक्रम. संकलित, समेटिव्ह, सत्राच्या शेवटी होणारी परीक्षा. प्रश्न 1. एका वर्गातील 7वीचा विद्यार्थी गणिताची अवघड उदाहरणे सोडवताना खूप विचार करतो, पण त्याला यश येत नाही. अचानक त्याला एका जुन्या विज्ञानाच्या प्रयोगातील सूत्राची आठवण होते आणि त्या आधारे तो गणिताचे कोडे सोडवतो. कोहलरच्या कोलर मते ही प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या अध्ययनाचं उदाहरण आहे? पर्याय: A. प्रयत्न प्रमाद उपपत्ती, ट्रायल अँड एरर. B. मर्मदृष्टीमूलक अध्ययन, इन्साइटफुल लर्निंग. C. साधक अभिसंधान, ऑपरेंट कंडिशनिंग. D. सामाजिक अध्ययन, सोशल लर्निंग. उत्तर B अगदी बरोबर. या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण आणि पर्यायांचे विश्लेषण. स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन. कोहलर, वुल्फगँग कोहलर यांनी मर्मदृष्टीमूलक अध्ययन, इन्साइटफुल लर्निंग ही संकल्पना मांडली. यामध्ये अध्ययनकर्ता समस्येचा सर्व बाजूंनी विचार करतो आणि अचानक त्याला समस्येचे निराकरण सुचते. यालाच आहा मोमेंट म्हणतात.
प्रश्नात म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्याला अचानक जुन्या अनुभवाचा आणि सध्याच्या समस्येचा संबंध लक्षात आला, हे मर्मदृष्टीचे लक्षण आहे. इतर पर्यायांचे विश्लेषण. ऑप्शन ॲनालिसिस. ए. प्रयत्न प्रमाद ट्रायल अँड ॲनालिसिस. ए. प्रयत्न प्रमाद ट्रायल अँड एरर ही थॉर्नडाईकची उपपत्ती आहे. यात प्राणी किंवा माणूस चुका करत करत शिकतो. उदा. मांजर खटका दाबून बाहेर येणे. यात अचानक उकर होण्यापेक्षा वारंवार केलेल्या प्रयत्नांना महत्त्व असते. सी. साधक अभिसंधान ऑपरंट कंडिशनिंग ही स्किनरची उपपत्ती आहे. यात बक्षीस रिवॉर्ड किंवा शिक्षा पनिशमेंट यांच्या आधारे वर्तन बदलले जाते. डी. सामाजिक अध्ययन सोशल लर्निंग ही अल्बर्ट बांदुरा यांची उपपत्ती आहे. यात दुसऱ्याचे निरीक्षण करून इमिटेशन शिकले जाते. प्रश्न 2. 9 वर्षांचा सोहम एका मातीच्या गोळ्याचे 2 समान भाग करतो. एका भागाचा तो लांब साप बनवतो आणि दुसऱ्या भागाचा चेंडूच ठेवतो. जेव्हा त्याला विचारले जाते की कोणत्या भागात माती जास्त आहे, तेव्हा तो म्हणतो साप लांब आहे म्हणून त्यात माती जास्त आहे. पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार सोहममध्ये कोणत्या क्षमतेचा अभाव लॅक ऑफ दिसून येतो? पर्याय. ए. वस्तुनिष्ठता ऑब्जेक्ट परमनन्स. बी. संवर्धन. आय. स्थितिस्थापकत्व कॉन्झर्वेशन. सी. संक्रामकता ट्रान्झिटिव्हिटी. डी. परिकल्पनात्मक तर्क हायपोथेटिकल रिझनिंग. योग्य उत्तर आहे बी. संवर्धन स्थितिस्थापकत्व कन्झर्वेशन. या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण आणि पर्यायांचे विश्लेषण. सविस्तर स्पष्टीकरण. डिटेल्ड एक्सप्लेनेशन. पियाजेच्या मते 9 वर्षांचा सोहम हा मूर्त क्रियात्मक अवस्थेत कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज असायला हवा, पण या विशिष्ट उदाहरणात तो संवर्धनाच्या संकल्पनेत चुकत आहे. संवर्धन कन्झर्वेशन म्हणजे काय? एखाद्या वस्तूचा आकार किंवा रूप बदलले तरी तिचे मूळ प्रमाण, माप, वजन, घनफळ बदलत नाही हे समजण्याची क्षमता म्हणजे संवर्धन. प्रश्नात सोहमला वाटते की साप लांब आहे म्हणून त्यात माती जास्त आहे. याचा अर्थ त्याला वस्तूच्या फक्त एकाच मितीवर डायमेन्शन लांबी लक्ष केंद्रित होत आहे. त्याला वस्तुमान मास स्थिर असते हे समजत नाहीये. इतर पर्यायांचे विश्लेषण. ए. वस्तुनिष्ठता ऑब्जेक्ट परमनन्स ही पहिल्या अवस्थेतील 0 ते 2 वर्षे संकल्पना आहे. डोळ्यासमोरून वस्तू बाजूला केली तरी तिचे अस्तित्व असते हे समजणे म्हणजे वस्तुनिष्ठता. सी. संक्रामकता ट्रान्झिटिव्हिटी. जर ए पेक्षा जास्त बी आणि बी पेक्षा जास्त सी असेल तर ए पेक्षा जास्त सी असतो हे ओळखण्याची क्षमता. ही क्षमता साधारणतः 7 ते 11 वर्षांत येते. डी. परिकल्पनात्मक तर्क हायपोथेटिकल रिझनिंग ही 4थ्या अवस्थेतील 11 वर्षांपुढे उच्च पातळीची क्षमता आहे. जर असे झाले तर काय होईल असा विचार करणे. 9 वर्षांच्या मुलाकडून याची अपेक्षा नसते. प्रश्न 3. एका वर्गात डिस्लेक्सिया असलेले एक मूल आहे. शिक्षकाने त्या मुलाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणत्या कृतीला प्रायोरिटी दिले पाहिजे? पर्याय. ए. त्याला वर्गात सर्वांसमोर मोठे पुस्तक वाचायला सांगणे. बी. त्याच्याकडून शुद्ध लेखनाचा स्पेलिंग वारंवार सराव करून घेणे. सी. लेखी परीक्षेऐवजी त्याला तोंडी उत्तरे देण्याची किंवा ऑडिओ रेकॉर्डिंगची सवलत देणे. डी. त्याला इतर मुलांपेक्षा वेगळ्या खोलीत बसून कठीण निबंध लिहायला सांगणे. उत्तर सी अगदी बरोबर आहे. सविस्तर स्पष्टीकरण. डिटेल्ड एक्सप्लेनेशन. डिस्लेक्सिया हा वाचनाशी संबंधित विकार आहे. अशा मुलांना अक्षरे ओळखणे, शब्दांचे उच्चार करणे आणि वाचलेला मजकूर समजून घेणे यात अडचण येते. योग्य दृष्टिकोन. डिस्लेक्सिया असलेल्या मुलाची बुद्धिमत्ता सामान्य असते, फक्त त्याला माहिती वाचून ग्रहण करण्यात किंवा लिहून व्यक्त करण्यात अडथळा आता येतो. म्हणून अशा मुलांच्या मूल्यमापनासाठी पर्यायी मार्ग उदा. तोंडी परीक्षा किंवा ऑडिओ वापरणे हे समावेशक शिक्षणाचे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन मुख्य लक्षण आहे. इतर पर्यायांचे विश्लेषण. ऑप्शन ॲनालिसिस. ए. सर्वांसमोर वाचायला सांगणे हे चुकीचे आहे. यामुळे मुलाचा आत्मविश्वास कमी होईल आणि त्याला न्यूनगंड येऊ शकतो. बी. शुद्ध लेखनाचा वारंवार सराव. डिस्लेक्सिया असलेल्या मुलांसाठी केवळ सराव करून उपयोग होत नाही, त्यांना विशेष शैक्षणिक साधनांची मल्टीसेन्सरी अप्रोच गरज असते. डी. वेगळ्या खोलीत बसवून निबंध लिहिणे हे विलगीकरण सेग्रिगेशन आहे, जे आधुनिक शिक्षणशास्त्रानुसार चुकीचे आहे. मुलाला इतर मुलांसोबतच ठेवून त्याला सवलती देणे गरजेचे असते. प्रश्न 4. 1. मुलगा आधी सायकल चालवायला शिकतो. त्यानंतर जेव्हा तो स्कूटर चालवायला शिकतो तेव्हा त्याला सायकल चालवतानाचा तोल सांभाळण्याचा अनुभव उपयोगी पडतो. या प्रक्रियेला मानसशास्त्रात काय म्हणतात? पर्याय. ए. ऋणात्मक संक्रमण नेगेटिव्ह ट्रान्सफर. बी. शून्य संक्रमण झिरो ट्रान्सफर. सी. धनात्मक संक्रमण पॉझिटिव्ह ट्रान्सफर. डी. द्विपार्श्व संक्रमण बायलॅटरल ट्रान्सफर.
उत्तर सी अगदी बरोबर आहे. सविस्तर स्पष्टीकरण डिटेल्ड एक्सप्लेनेशन. जेव्हा पूर्वी शिकलेले ज्ञान, कौशल्य किंवा अनुभव हे नवीन काहीतरी शिकताना हेल्प करतात तेव्हा त्याला धनात्मक संक्रमण पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणतात. सायकलवर तोल सांभाळणे हे कौशल्य स्कूटर शिकताना अडथळा न ठरता उलट मदत करते, म्हणून हे धनात्मक संक्रमण आहे. यांचे विश्लेषण. ऑप्शन अनालिसिस. ए. ऋणात्मक संक्रमण निगेटिव्ह ट्रान्सफर. जेव्हा जुने शिकलेले ज्ञान नवीन शिकण्यात अडथळा निर्माण करते. उदा. मराठी व्याकरण शिकल्यानंतर इंग्रजी व्याकरण शिकताना होणारा गोंधळ. बी. शून्य संक्रमण झिरो ट्रान्सफर. जेव्हा जुन्या ज्ञानाचा नवीन शिकण्यावर काहीही परिणाम होत नाही. उदा. इतिहास विषयाचा अभ्यास केल्याचा गणिताच्या अभ्यासावर काहीही परिणाम न होणे. डी. द्विपार्श्व संक्रमण बायलॅटरल ट्रान्सफर. शरीराच्या एका बाजूने शिकलेले कौशल्य, उदा. उजव्या हाताने लिहिणे, दुसऱ्या बाजूला डाव्या हाताला संक्रमित होणे. प्रश्न 5. शिक्षक वर्गात मुलांचे गट करून त्यांना एक प्रकल्प देतात. मुले आपापसात चर्चा करून माहिती गोळा करतात आणि प्रकल्प पूर्ण करतात. लेव विगॉट्स्की यांच्या मते या अध्ययन प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? पर्याय. ए. सराव आणि पुनरावृत्ती ड्रिल अँड प्रॅक्टिस. बी. सामाजिक आंतरक्रिया सोशल इंटरॅक्शन. सी. मानसिक बक्षीस रिइन्फोर्समेंट. डी. केवळ पुस्तकी ज्ञान टेक्स्टबुक लर्निंग. उत्तर बी अगदी बरोबर आहे. सविस्तर स्पष्टीकरण डिटेल्ड एक्सप्लेनेशन. लेव वायगॉट्स्की यांनी सामाजिक सांस्कृतिक विकास सोशिओ कल्चरल डेव्हलपमेंट ही उपपत्ती मांडली. त्यांच्या मते मूल एकटे शिकण्यापेक्षा जेव्हा समाज, मित्र किंवा शिक्षकांशी आंतरक्रिया इंटरॅक्शन करते तेव्हा त्याचे शिकणे अधिक प्रभावी होते. सहकारी अध्ययन कोलॅबरेटिव्ह लर्निंग. गटात काम करणे, चर्चा करणे आणि एकमेकांच्या मदतीने ज्ञान मिळवणे यावर वायगॉट्स्की यांनी भर दिला आहे. स्कॅफोल्डिंग. जेव्हा मुले गटात काम करतात तेव्हा त्यांना एकमेकांकडून जे तात्पुरते सहाय्य मिळते त्यालाच स्कॅफोल्डिंग म्हणतात. इतर पर्यायांचे विश्लेषण. ऑप्शन अनालिसिस. ए. सराव आणि पुनरावृत्ती हा वर्तणूकवाद्यांचा बिहेवियरिस्ट दृष्टिकोन आहे, उदा. थॉर्नडाईक. वायगॉट्स्की याला दुय्यम मानतात. सी. मानसिक बक्षीस रिइन्फोर्समेंट ही संकल्पना बी. एफ. स्किनर यांनी मांडली आहे. वायगॉट्स्की यांनी बाह्य बक्षिसापेक्षा सामाजिक प्रक्रियेला महत्त्व दिले. डी. केवळ पुस्तकी ज्ञान. वायगॉट्स्की यांच्या मते ज्ञान हे केवळ पुस्तकात नसून ते सामाजिक अनुभवातून निर्माण होते. प्रश्न 6. एका विद्यार्थ्याला परीक्षेचे खूप टेन्शन आले आहे. तो परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावर त्याला काहीच आठवत नाही, पण परीक्षा संपून बाहेर आल्यावर त्याला सर्व उत्तरे आठवतात. डॅनियल गोलमन यांच्या मते ही स्थिती कशाचा परिणाम आहे? पर्याय. ए. बुद्ध्यांकाची कमतरता लो IQ. बी. भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव लॅक ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. सी. विस्मरण फॉरगेटिंग. डी. अध्ययन अक्षमता लर्निंग डिसॅबिलिटी. योग्य उत्तर आहे बी. सविस्तर स्पष्टीकरण डिटेल्ड एक्सप्लेनेशन. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता EQ ही संकल्पना प्रसिद्ध केली. त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीला किती ज्ञान आहे IQ यापेक्षा ती आपल्या भावनांचे नियंत्रण इमोशनल रेग्युलेशन कशी करते हे महत्त्वाचे असते. स्थितीचे विश्लेषण. विद्यार्थ्याला सर्व उत्तरे येत होती, म्हणजेच त्याचे स्मरण चांगले होते, पण परीक्षेच्या वेळी वाढलेल्या तणावामुळे स्ट्रेस अँक्झायटी त्याच्या मेंदूने माहिती देण्याचे थांबवले. याला इमोशनल हायजॅकिंग म्हणतात. ज्याची भावनिक बुद्धिमत्ता उच्च असते तो तणावाच्या प्रसंगी स्वतःला शांत ठेवून योग्य निर्णय घेऊ शकतो. इतर पर्यायांचे विश्लेषण. ए. बुद्ध्यांकाची कमतरता लो IQ. जर मुलाला बाहेर आल्यावरही उत्तरे आठवली नसती तर आपण बुद्ध्यांकाचा विचार केला असता, पण त्याला सर्व माहिती होती, म्हणजे त्याचा IQ सामान्य आहे. सी. विस्मरण फॉरगेटिंग. विस्मरण म्हणजे माहिती मेंदूतून कायमची किंवा तात्पुरती पुसली जाणे, पण इथे माहिती फक्त तणावामुळे ब्लॉक झाली होती, ती विसरली नव्हती. डी. अध्ययन अक्षमता लर्निंग डिसेबिलिटी. ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे, उदा. डिस्लेक्सिया, ज्याचा तणावाशी थेट संबंध नसतो. प्रश्न 7. शिक्षकाने वर्गात अध्यापन करताना प्रगत संघटक ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल वापरला पाहिजे असे कोणी सांगितले? पर्याय. ए. डेव्हिड ऑसुबेल. बी. जेरोम ब्रूनर. सी. अल्बर्ट बांडुरा. डी. कार्ल रॉजर्स. योग्य उत्तर आहे ए. सविस्तर स्पष्टीकरण डिटेल्ड एक्सप्लेनेशन. डेव्हिड ऑसुबेल यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन मिनिंगफुल वर्बल लर्निंग ही संकल्पना मांडली. त्यांनी प्रगत संघटक ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल हे प्रतिमान दिले. प्रगत संघटक म्हणजे काय?
जेव्हा शिक्षक नवीन धडा शिकवण्यापूर्वी त्या धड्याची एक आराखडा किंवा पार्श्वभूमी तयार करतात, ज्यामुळे नवीन माहिती जुन्या माहितीशी जोडली जाते, त्याला प्रगत संघटक म्हणतात. यामुळे विद्यार्थी गोंधळत नाहीत आणि त्यांना माहिती दीर्घकाळ लक्षात राहते. इतर पर्यायांचे विश्लेषण ऑप्शन ॲनालिसिस. बी. जेरोम ब्रुनर यांनी बोधात्मक संरचना आणि शोधन अध्यापन डिस्कव्हरी लर्निंग ही पद्धत मांडली. मुलांनी स्वतः शोध लावून शिकावे असे त्यांचे मत होते. सी. अल्बर्ट बेंडुरा यांनी अनुकरण किंवा निरीक्षणात्मक अध्ययन ऑब्झर्वेशनल लर्निंग ही उपपत्ती मांडली. बोबो डॉल प्रयोग. डी. कार्ल रॉजर्स हे मानवतावादी मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी विद्यार्थी केंद्रित स्टुडंट सेंटर्ड अध्ययनावर भर दिला. प्रश्न 8. मानसशास्त्रात प्रक्षेपण तंत्र प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स कशासाठी वापरले जाते? पर्याय ए. विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक IQ मोजण्यासाठी. बी. विद्यार्थ्याच्या सुप्त मनातील भावना आणि व्यक्तिमत्व मोजण्यासाठी. सी. विद्यार्थ्याची शारीरिक क्षमता मोजण्यासाठी. डी. विद्यार्थ्याची स्मृती तपासण्यासाठी. उत्तर अगदी बी बरोबर आहे. सविस्तर स्पष्टीकरण डिटेल्ड एक्सप्लेनेशन. प्रक्षेपण तंत्र प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स ही अशी चाचणी आहे जिथे व्यक्तीसमोर एक अस्पष्ट किंवा संदिग्ध उद्दीपक उदा. शाईचे डाग किंवा चित्र ठेवले जाते. व्यक्ती त्या चित्राचे वर्णन करताना नकळतपणे आपल्या सुप्त मनातील अनकॉन्शियस माइंड इच्छा, भीती, संघर्ष आणि भावना त्या चित्रावर प्रक्षेपित प्रोजेक्ट करते. प्रमुख प्रक्षेपण चाचण्या. 1. रोरशा शाईच्या डागांची चाचणी रोरशाक इंकब्लॉट टेस्ट. यात शाईच्या 10 डागांचा वापर होतो. 2. प्रसंगात्मक आत्मबोध चाचणी टॅट थेमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट. यात चित्रांवरून गोष्ट सांगायला सांगितली जाते. इतर पर्यायांचे विश्लेषण ऑप्शन ॲनालिसिस. ए. बुद्ध्यांक IQ मोजण्यासाठी यासाठी बिने सायमन किंवा वेक्सलर यांसारख्या बुद्धिमत्ता चाचण्या वापरल्या जातात, प्रक्षेपण तंत्र नाही. सी. शारीरिक क्षमता मोजण्यासाठी यासाठी शारीरिक चाचण्या किंवा वैद्यकीय चाचण्या वापरल्या जातात. डी. स्मृती तपासण्यासाठी यासाठी रिकॉल किंवा रेकॉग्निशन यांसारख्या स्मृती चाचण्यांचा वापर होतो. प्रश्न 9. अध्यापनशास्त्र पेडॅगॉजी. एका वर्गात शिक्षक आधी क हे अक्षर शिकवतात, मग कमळ हा शब्द शिकवतात आणि शेवटी कमळ पाण्यात फुलते हे वाक्य शिकवतात. शिक्षकाने येथे कोणत्या अध्यापन सूत्राचा टीचिंग मॅक्सिम वापर केला आहे? पर्याय ए. पूर्णतेकडून अंशाकडे होल टू पार्ट. बी. अंशाकडून पूर्णतेकडे पार्ट टू होल. सी. अमूर्ताकडून मूर्ताकडे ॲब्स्ट्रॅक्ट टू कॉन्क्रीट. डी. कठीणाकडून सोप्याकडे कॉम्प्लेक्स टू सिम्पल. उत्तर बी अगदी बरोबर आहे. सविस्तर स्पष्टीकरण डिटेल्ड एक्सप्लेनेशन. अंशाकडून पूर्णतेकडे पार्ट टू होल या सूत्रानुसार शिक्षक प्रथम विषयाचे लहान लहान भाग अंश शिकवतात आणि नंतर ते भाग जोडून संपूर्ण संकल्पना पूर्णत्व स्पष्ट करतात. प्रस्तुत उदाहरणात अक्षर अंश रायटरो शब्द रायटरो वाक्य पूर्णत्व असा प्रवास होतो, म्हणून हे अंशाकडून पूर्णतेकडे जाणे आहे. इतर पर्यायांचे विश्लेषण ऑप्शन ॲनालिसिस. ए. पूर्णतेकडून अंशाकडे होल टू पार्ट हे याच्या नेमके उलट आहे. गेस्टाल्ट मानसशास्त्रज्ञांच्या मते मूल आधी संपूर्ण वस्तू पाहते आणि मग त्याचे भाग. उदा. आधी पूर्ण झाड दाखवणे आणि मग त्याची पाने, फांद्या, मूळ शिकवणे. सी. अमूर्ताकडून मूर्ताकडे हे सूत्र चुकीचे आहे, कारण शिक्षण नेहमी मूर्ताकडून अमूर्ताकडे कॉन्क्रीट टू ॲब्स्ट्रॅक्ट असावे लागते. आधी प्रत्यक्ष वस्तू दाखवणे मूर्त आणि मग त्यामागील विचार सांगणे अमूर्त. डी. कठीणाकडून सोप्याकडे हे सुद्धा चुकीचे सूत्र आहे. अध्यापन नेहमी सोप्याकडून कठीणाकडे सिम्पल टू कॉम्प्लेक्स असावे लागते. प्रश्न 10. हाय लेव्हल बुद्धिमत्ता. गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता मल्टिपल इंटेलिजन्सेस सिद्धांतानुसार ज्या व्यक्तींना स्वतःच्या भावना, इच्छा आणि हेतू समजण्याची उत्तम क्षमता असते त्यांच्याकडे कोणती बुद्धिमत्ता असते? पर्याय ए. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता इंटरपर्सनल इंटेलिजन्स. बी. व्यक्तिंतर्गत बुद्धिमत्ता इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. सी. निसर्गवादी बुद्धिमत्ता नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. डी. भाषिक बुद्धिमत्ता लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. योग्य उत्तर आहे बी. सविस्तर स्पष्टीकरण. डिटेल्ड एक्सप्लेनेशन. हावर्ड गार्डनर यांनी सांगितलेल्या 2 बुद्धिमत्तांमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. व्यक्तिंतर्गत बुद्धिमत्ता इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. इंट्रा म्हणजे स्वतःच्या आत. यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या भावना, बलस्थाने, मर्यादा, भीती आणि हेतू यांचे अचूक ज्ञान असते. स्वतःचे नियोजन करणे, स्वतःला समजून घेणे हे याचे मुख्य लक्षण आहे. उदा. तत्वज्ञ, लेखक, योगी. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता इंटरपर्सनल इंटेलिजन्स. इंटर म्हणजे 2 व्यक्तींमधील. यामध्ये व्यक्तीला इतरांच्या भावना, स्वभाव आणि मनस्थिती ओळखण्याची क्षमता असते.
दुसऱ्यांशी संवाद साधण्यात आणि संबंध जोडण्यात हे लोक हुशार असतात. उदा. शिक्षक, नेते, समुपदेशक, विक्रेते. इतर पर्यायांचे विश्लेषण. ऑप्शन ॲनालिसिस. सी. निसर्गवादी बुद्धिमत्ता. निसर्गातील झाडे, प्राणी, पक्षी आणि पर्यावरणातील बदल ओळखण्याची क्षमता. उदा. शेतकरी, जीवशास्त्रज्ञ. डी. भाषिक बुद्धिमत्ता. शब्दांचा प्रभावी वापर करणे, भाषा लवकर शिकणे. उदा. कवी, वक्ता.